नमस्कार. आता सध्या कडक उन्हाळा असल्यामुळे माझ्या ओ-पी-डीमध्ये 10 पैकी 4 अशा स्त्रिया होत्या, की ज्यांना युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन म्हणजे दिसून आलं. म्हणजे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन हे एक्झॅक्टली काय आहे आणि त्याच्याबद्दल जे पेशंटला थोडे कन्फ्युजन असतात, आज आपण ते डिस्कस करणार आहे. उन्हाळ्यामुळे आपण पाणी जेव्हा कमी पिण्यामध्ये होतं, तेव्हा जे आपलं युरिनरी ट्रॅक्ट असतं, त्याच्यामध्ये जेव्हा बॅक्टेरियाची ग्रोथ होते, तेव्हा काही सिम्प्टम्स जसं की लघवीला जळजळ होणे, ओटीपोटामध्ये दुखणे आणि डार्क कलरची युरिन होणे, हे सगळे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनचे सिम्प्टम्स आहेत. स्त्रियांमध्ये हे कॉमन असतं कारण की याचं जे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनचं प्रमाण आहे, हे स्त्रियांमध्ये का बरं जास्त असतं? तर एनाटॉमिकली जर बघलं तर युरिनरी ट्रॅक्ट आणि जे वजायना किंवा एनस ओपनिंग असतं ते जवळ असल्यामुळे त्याच्यामध्ये बॅक्टेरियाची ग्रोथ होणं हे कॉमन आहे. तर याच्यासाठी अव्हॉइड काय करायचं? तर 3 ते 4 लिटर पाणी रोज पिण्यात आलं पाहिजे. त्याच्यानंतर जे काही सिम्प्टम्स मी सांगितले ते जर असेल तर तुम्ही एक्सपर्टचं ओपिनियन घ्यायचं. आपण जेव्हा पब्लिक टॉयलेट वापरतो आहे तेव्हा टिश्यू पेपर किंवा युरिन सेफ म्हणून जे असतं ते तुम्ही वापरू शकता आणि काही सिम्प्टम्स असले की एक्सपर्टचं ओपिनियन घ्यायचं. कारण की जर तुम्ही याच्याकडे दुर्लक्ष केलं तर किडनीमध्ये इन्फेक्शन किंवा ब्लडमध्ये इन्फेक्शन ज्याला सेप्सिस म्हणतात, तो एक डेंजरस कॉम्प्लिकेशन असतो मेडिकली, तर ते होऊ शकतं. तर ते अव्हॉइड करण्यासाठी स्पेसिफिकली स्त्रियांमध्ये आणि लहान मुलांमध्ये कारण ते युरिन होल्ड करून ठेवतात, पाणी कमी पितात आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन असणं खूप जास्त कॉमन आहे. तर त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तो युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनमध्ये पेशंट घरगुतीच उपाय जास्त बघतात. जेव्हा पण त्यांना हे काही सिम्प्टम्स येतात, तर ते खडीसाखर खाणे किंवा पाणी पिणे जास्त, सब्जा वगैरे घेणं असं म्हणजे टाळाटाळ करतात डॉक्टरकडे येण्याला. तर याच्याकडे दुर्लक्ष करू नका कारण की किडनी हा सगळ्यांना माहिती आहे सर्वात महत्त्वाचा ऑर्गन आहे आणि जर युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन जास्त झालं, तर ते सरळ ब्लडमध्ये जाऊन किडनीला डॅमेज करू शकतं. म्हणून असे सिम्प्टम्स आले तर पहिले एक्सपर्टकडे येऊन दाखवा आणि त्याच्यानुसार आपण अँटिबायोटिक देऊया आणि ह्या इन्फेक्शनपासून तुम्हाला इझिली रिलीफ मिळू शकतो. जर तुम्हाला याविषयी काही पण डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला विचारू शकता. मी त्याला आन्सर देण्याचा पूर्ण प्रयत्न करेन आणि सध्या उन्हाळ्यामध्ये तुम्हाला जर काही उपाय करायचे असेल तर लूज क्लॉथिंग वापरायचे, कॉटनचे क्लॉथ्स वापरायचे, पाणी भरपूर प्यायचं आणि काही सिम्प्टम्स वाटले तर लगेच ताबडतोब हॉस्पिटलला येऊन भेटा.